नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजस्वी मराठी स्टोरी या यूट्यूब चॅनलवरती. तुझ्यासाठी थांबलेलं मन. पुण्याच्या एका छोट्याशा कॉलेजमध्ये रोहन नावाचा मुलगा शिकत होता. साधा दिसणारा, शांत स्वभावाचा आणि मनाने खूप श्रीमंत. त्याचं एकच स्वप्न होतं, शिक्षण पूर्ण करून आईवडिलांचं आयुष्य सुखाचं करायचं. एकदा पावसाळी सकाळी तो कॉलेजच्या गेटमधून आत येत होता. अचानक त्याच्या समोर एक मुलगी धावत आली. हातात पुस्तक, खांद्यावर बॅग आणि चेहऱ्यावर घाई. धावताना तिच्या हातातली काही पुस्तकं खाली पडली. रोहनने ती पुस्तकं उचलली. "हे घ्या." मुलीने पुस्तक घेतलं आणि हसत म्हणाली, "थँक यू." रोहन फक्त तिच्याकडे बघत राहिला. ती पुढे निघून गेली. रोहनच्या मित्राने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. "काय रे, पहिल्याच नजरेत प्रेम झालं वाटतं." रोहन हसला. "नाही रे, फक्त मुलगी छान आहे." पण त्या एका भेटीनंतर रोहनचं लक्ष वारंवार तिलाच शोधू लागलं. तिचं नाव होतं प्रिया. प्रिया हुशार, आत्मविश्वासू आणि मनाने खूप साधी होती. काही दिवसांनी दोघांची पुन्हा भेट झाली. यावेळी कॉलेजच्या ग्रंथालयात रोहन एका पुस्तकाचा शोध घेत होता. त्याच वेळी प्रियाने त्याच्या पुस्तकासाठी हात पुढे केला. दोघांचे हात एकमेकांना लागले. प्रिया हसली. "तुम्ही घ्या." रोहन म्हणाला, "नाही, तुम्ही घ्या. तुम्हाला खरंच हवंय का?" "हो." मग दोघांनी अर्धा वाचव्या. दोघे हसले आणि दिवसांपासून मैत्रीची सुरुवात झाली. हळूहळू भेट वाढल्या. कधी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा, कधी लायब्ररीत अभ्यास, कधी पावसाच्या कॉलेजच्या रस्त्यात चालणं आणि नकळत रोहनच्या मनात प्रियेसाठी प्रेम निर्माण झालं. पण तो तिला सांगायला घाबरत होता. एक दिवस प्रियाने विचारलं, "रोहन, तू मला काही सांगणार आहेस का?" रोहन काहीच बोलला नाही. प्रिया म्हणाली, "काही लोक मनात खूप काही ठेवतात, पण वेळ निघून गेल्यावर बोलायला उशीर होतो." त्या शब्दांनी रोहनला धक्का बसला. त्याने ध्येय केलं, "प्रिया, मला तू आवडतेस." प्रिया शांत झाली. काही क्षण दोघांमध्ये शांतता होती. रोहनच्या मनात हजारो प्रश्न होते. मग प्रिया हळूच हसली. "मला वाटलं होतं तू कधीच सांगणार नाही." रोहनने तिच्याकडे पाहिलं. "म्हणजे?" प्रिया म्हणाली, "तू मलाही आवडतोस." त्या क्षणी रोहनच्या चेहऱ्यावर आलेलं हास्य त्याच्या आयुष्यातलं सर्वात सुंदर हास्य होतं. दोघांचं प्रेम दिवसेंदिवस वाढत गेलं, पण प्रेमाची खरी परीक्षा अजून बाकी होती. एक दिवस रोहनच्या वडिलांनी त्याला सांगितलं, "आपली आर्थिक परिस्थिती ठीक नाही. तुझं शिक्षण पूर्ण झालं की तुला नोकरीसाठी मुंबईला जावं लागेल." रोहनला प्रियेची आठवण झाली. त्याने तिला ही गोष्ट सांगितली. प्रियाने त्याचा हात हातात घेतला. "तू जा, तुझं स्वप्न पूर्ण कर. मी तुझी वाट पाहीन." रोहन म्हणाला, "कितीही वेळ लागला तरी." प्रिया हसली, "कधीही." दुसऱ्याच आठवड्यात रोहन मुंबईला गेला. सुरुवातीला दोघांचं रोज बोलणं व्हायचं, पण नोकरीचं काम वाढत गेलं. कधी रोहनचा फोन बंद, कधी प्रिया व्यस्त. हळूहळू त्यांच्यात अंतर वाढू लागलं. एक दिवस प्रियाने फोन केला, "रोहन, तू बदललास." "नाही प्रिया, मग तुझ्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही." रोहन काहीच बोलला नाही. प्रियाचा आवाज भरून आला, "प्रेमळ फक्त जवळ असताना नाही, दूर असतानाही जपावं लागतं." रोहन म्हणाला, "मला थोडा वेळ दे." प्रियाने फोन ठेवला. तो त्याचा शेवटचा फोन ठरला. दुसऱ्या दिवशी रोहनने प्रियाला फोन केला. फोन बंद. पुन्हा फोन केला. पुन्हा बंद. कॉलेजमधल्या मित्राला फोन केला. प्रियाने सांगितलं, प्रिया तिच्या कुटुंबासोबत दुसऱ्या शहरात गेली आहे. रोहन हादरला. त्याच्याकडे तिचा नवीन नंबर नव्हता. महिने गेले, वर्षे गेली. रोहनने त्याला स्वतः कामात झोकवून दिलं. यशस्वी झाला, पण आयुष्यात कितीही पैसा आला तरी मनात एक जागा कायमची रिकामी होती, प्रियेची जागा. 5 वर्षांनी रोहन आपल्या गावात परतला. गावातल्या जुन्या मित्राच्या टपरीवर तो बसला होता. तेवढ्यात त्याला एक लहान मुलगी दिसली. तिच्या हातात एक छोटंसं पुस्तक होतं. रोहनने सहज विचारलं, "बाळा, तुझं नाव काय?" मुलगी म्हणाली, "प्रिया." रोहनच्या हातातलं चहाचा कप थरथरला. "तुझी आई कुठे आहे?" मुलगी मागे वळून पाहत म्हणाली, "तिची आई तिथे आहे." रोहनला मागे आणि त्याचं हृदय एका क्षणासाठी थांबलं. समोर प्रिया उभी होती. 5 वर्षांनी तिच्या चेहऱ्यावर तेच हसू होतं. दोघे काही क्षण एकमेकांकडे फक्त पाहत राहिले. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. "तू इथे?" प्रिया म्हणाली, "हो." "तू मला सोडून का गेलीस?" प्रियाच्या डोळ्यातही अश्रू आले. "मी तुला सोडलं नव्हतं." मग ती काही क्षण शांत राहिली. "तुझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की तुझ्यापासून आयुष्यातून दूर जा, तुझं करिअर बिघडू नये म्हणून." रोहन हादरला. "काय?" "हो, त्यांनी मला सांगितलं होतं की तुझं आयुष्य माझ्यामुळं अडकलं. ते पुन्हा कधीच माफ करणार नाहीत." रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. "मग तू मला खरं का सांगितलं नाहीस?" प्रिया हसली. "कारण मला तुझं सुख माझ्यापेक्षा प्रेमापेक्षा जास्त महत्त्वाचं होतं." रोहनने त्या छोट्या मुलीकडे पाहिलं. "ही?" प्रिया म्हणाली, "माझी मुलगी." रोहनच्या चेहऱ्यावर शांतता पसरली. तो काहीच बोलला नाही. मुलगी त्याच्याकडे पाहून म्हणाली, "अंकल, तुम्ही माझ्या आईला आधीपासून ओळखता का?" रोहनच्या डोळ्यात अश्रू खाली आले. तो फक्त हसला. "हो बाळा, खूप आधीपासून." तेवढ्यात प्रियाने तिच्या मुलीचा हात धरला. "चल." रोहनने अचानक आवाज दिला. प्रिया. ती थांबली. "यावेळी पुन्हा जाऊ नकोस." प्रियाने मागे वळून पाहिलं. रोहन तिच्या समोर उभा होता. "5 वर्षे मी तुझी वाट पाहिली. आता मला पुन्हा 5 वर्षे वाट पाहायला लावू नकोस." प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळूच म्हणाली, "मला आता खूप उशीर झाला आहे." रोहन तिच्याजवळ गेला. "प्रेमात उशीर होतो, पण जर मनात प्रेम जिवंत असेल तर कधीच शेवट होत नाही." प्रिया काहीच बोलली नाही. तिने फक्त हात पुढे केला. रोहन तिच्या हातात हात घेतला. 5 वर्षाचं अंतर एका क्षणात संपलं. काही महिन्यांनी रोहन आणि प्रियाने लग्न केलं. रोहनने प्रियाच्या मुलीकडे स्वतः मुलीसारखं स्वीकारलं. लग्नाच्या दिवशी प्रियाने रोहनला विचारलं, "तू खरंच माझी एवढी वर्षे वाट पाहिली?" रोहन हसला.
मी तुझी वाट पाहिली नाही, प्रियाने आश्चर्याने विचारलं. मग? रोहन म्हणाला, माझं मन तुझ्याकडे होतं, मी फक्त तू परत येण्यासाठी तारीख माहीत नसताना आयुष्य जगत होतो. प्रियाच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्या दिवशी रोहनला एक गोष्ट समजली. खरं प्रेम ते नसतं जे रोज भेटतं, खरं प्रेम ते असतं जे कितीही अंतर आलं तरीही गैरसमज झाले, कितीही वर्षे गेली तरी मनातून कधीच दूर जात नाही. आणि म्हणूनच कदाचित काही प्रेमकथा संपत नाही, त्या फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात. मित्रांनो, ही गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.